नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एनसीएम पीआयक्यू सीरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण डिजिटल कम्युनिकेशन, फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी या तीनही विषयाचा आपण एनसीएम पीआयक्यू सीरीज आपण चालू केलेली आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओचं कन्सेप्ट वाईज सोल्युशन आपण अपलोड करत आहोत. ज्यामुळे एनसीएम मध्ये सर्वांना चांगले मार्क्स मिळतील. जर तुम्हाला एनसीएम मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण सर्व सर्व क्वेश्चन पेपरचे सोल्युशन आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. चला तर आपण आता फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगचे आपण पी-आय-क्यू बघत होतो. 2025 चा पेपर आपण सॉल्व्ह करत होतो. त्यामध्ये आता युनिट 4 आपण चालू केलेलं आहे. त्याचे आता आपण सोल्युशन बघूया. तर मे 2025 चा पेपर आहे फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंग युनिट 4. क्वेश्चन काय आहे बघा. व्हॉट इस अन इंटरफेस इन जावा? कंपेअर इंटरफेस अँड क्लास इन जावा. 8 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. समजा आता 2 मार्क्ससाठी इंटरफेसची डेफिनेशन असू शकते आणि इंटरफेस आणि क्लास हे आपल्याला 6 मार्क्सला कंपेअर करायचे. चला तर आता याचं सोल्युशन किती आणि कसं लिहिणार ते आपण बघूया. सर्वात पहिले तुम्ही इंटरफेसची डेफिनेशन लिहिणार आहे. तर काय आहे इंटरफेस? An interface is concept similar to a class, but it can only contain abstract methods, static methods, and public static final variables. आता या अगोदरच आपण क्लास काय असतो हे बघितलेलं आहे. ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स काय असतात हे आपण बघितलंय. स्टॅटिक मेथड्स काय असतात ते आपण बघितलंय. आता हे सगळं कंबाईन केलं तर त्याला आपण इंटरफेस असं आपण म्हणू शकतो. क्वेश्चन 8 मार्क्ससाठी आहे, सो फक्त डेफिनेशन लिहून भागणार नाही. तर आपल्याला अजून थोडंसं त्यामध्ये एक्सप्लेनेशन लिहावं लागणार. इंटरफेसची डेफिनेशन तुम्हाला काय सांगितली? इंटरफेस ही कन्सेप्ट आहे सिमिलर टू क्लास. म्हणजे जसे आपण क्लास तयार करतो तशाच प्रकारे आपल्याला इंटरफेस तयार करायचा असतो. फक्त फरक एवढाच आहे, की इंटरफेसमध्ये आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्सच आपल्याला तिथे इम्प्लिमेंट करता येतात. आणि स्टॅटिक मेथड सुद्धा आता 8+ जावा व्हर्जन जे आहे त्याच्यामध्ये स्टॅटिक मेथड्स आणि डिफॉल्ट मेथड सुद्धा आपण ॲड केलेले आहेत. ठीक आहे. आता अजून एक पॉइंट त्यामध्ये काय आपण लिहू शकतो? इंटरफेस कंटेन्स ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स इन ओल्डर जावा, बट इन न्यू जावा मीन्स जावा व्हर्जन अबाऊ द 8. ओके. त्यामध्ये आपण कोणत्या-कोणत्या मेथड्स आपण अप्लाय करू शकतो? ॲब्स्ट्रॅक्ट मेथड करू शकतो, डिफॉल्ट मेथड करू शकतो आणि स्टॅटिक मेथड्स करू शकतो. इन न्यूअर जावा म्हणजे जावाचं 8च्या पुढचं व्हर्जन. आता डिफॉल्ट मेथड म्हणजे काय? ज्यामध्ये मेथडमध्ये आपण थोडा काही कोड लिहू शकतो. त्याला आपण नॉर्मली डिफॉल्ट मेथड म्हणतो. डिफॉल्ट मेथड किंवा आपण नॉर्मल मेथड सुद्धा त्याला म्हणू शकतो. अजून एक इंटरफेसचा एक इम्पोर्टंट पॉइंट आहे, की इंटरफेस कॅनॉट क्रिएट ऑब्जेक्ट्स. पण इंटरफेसचा ऑब्जेक्ट्स क्रिएट करू शकत नाही. मग आपण इंटरफेसला यूज कसं करणार आहोत? तर आपण त्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो इंटरफेसला. इनहेरिटन्समध्ये आपण जसं एक्सटेंड्स कीवर्ड यूज करत असतो, तर इंटरफेससाठी आपण इम्प्लिमेंट असा कीवर्ड यूज करत असतो. एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगायला विसरलो, ज्या प्रकारे इंटरफेसमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स आपण तयार करू शकतो, डिक्लेअर करू शकतो, त्याच प्रकारे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. पण इंटरफेसमध्ये व्हेरिएबल्स हे पब्लिक असतात, स्टॅटिक असतात आणि फायनल असतात बाय डिफॉल्ट. ठीक आहे. एवढा फरक क्लास आणि इंटरफेसमध्ये आहे. क्लासमध्ये सगळं नॉर्मल आहे. आपण व्हेरिएबल्सला आपण पब्लिक लिहू शकतो, प्रायव्हेट लिहू शकतो, प्रोटेक्टेड करू शकतो. बट इन इंटरफेस आपण बाय डिफॉल्ट व्हेरिएबल्स हे पब्लिक, स्टॅटिक, फायनल असणार आहे. इन शॉर्ट काय म्हणायचंय तर व्हेरिएबल्स हे कॉन्स्टंट असणार आहे. एवढेच पॉइंट तुम्हाला इंटरफेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहावे लागणार. आता आपण कंपॅरिझन करू इंटरफेस आणि जावाचं नेमकी काय-काय फरक आहे त्यामध्ये. बघा या डिफरन्समध्ये तुम्हाला ॲक्चुअली कळून जाईल, की क्लास आणि इंटरफेसमध्ये नेमकी फरक काय आहे. क्लासला आपण काय म्हणू शकतो? अ क्लास इस अ ब्लूप्रिंट दॅट कंटेन्स डाटा मेंबर्स एंड मेथड्स. ठीक आहे. म्हणजे काय क्लासमध्ये काय असतं? डाटा मेंबर्स म्हणजे व्हेरिएबल्स असतात आणि मेथड्स असतात. इंटरफेसला कसं डिफाईन करू शकतो? अन इंटरफेस इस अ ब्लूप्रिंट दॅट कंटेन्स ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स, डिफॉल्ट ओर स्टॅटिक मेथड्स. आत्ताच आपण डेफिनेशन बघितलेली आहे. त्यानंतर अजून एक पॉइंट, अ क्लास कॅन हॅव बोथ इम्प्लिमेंटेड मेथड्स अँड अनइम्प्लिमेंटेड मेथड्स. But in interface, all methods are abstract by default. Expect default and static method. ठीक आहे. आता ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणजे कोणत्या मेथड? ज्या मेथडला इम्प्लिमेंटेशन नसतं. ज्या मेथड फक्त डिक्लेअर करून सोडून दिलेल्या असतात. त्या मेथडला आपण ॲब्स्ट्रॅक्ट मेथड म्हणतो. मग त्या मेथडचं होतं काय? तर आपण सब क्लासमध्ये त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन लिहीत असतो.
त्यामुळे आपण त्याला ॲब्स्ट्रॅक्ट मेथड असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड पॉइंट अ क्लास कॅन कंटेन व्हेरिएबल्स, कन्स्ट्रक्टर्स एंड ब्लॉक्स. क्लासमध्ये व्हेरिएबल्स असतात, कन्स्ट्रक्टर असतात आणि ब्लॉक्स असतात. आता इंटरफेसमध्ये बघू काय? इंटरफेस कॅन नॉट हॅव कन्स्ट्रक्टर्स. इंटरफेसमध्ये कन्स्ट्रक्टर नसतात आणि व्हेरिएबल्स कसे असतात? पब्लिक असतात, स्टॅटिक असतात आणि फायनल असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट अ क्लास सपोर्ट सिंगल इनहेरिटन्स ओन्ली. आता नॉर्मल क्लासमध्ये आपण इनहेरिटन्सचे टाइप किती बघितले? सिंगल इनहेरिटन्स होतं, मल्टी लेव्हल इनहेरिटन्स होतं, हायरार्चिकल इनहेरिटन्स होतं. हायब्रिड इनहेरिटन्स जावामध्ये अलाऊ करत नाही जावा. ठीक आहे. आता इंटरफेसमध्ये बघू. अॅन इंटरफेस सपोर्ट्स मल्टिपल इनहेरिटन्स. अ क्लास कॅन इम्प्लिमेंट मल्टिपल इंटरफेसेस. तर महत्त्वाची गोष्ट ही आहे, इंटरफेस हा इंट्रोड्यूस का झाला? इंटरफेसची गरज का पडली? कारण आपण जावामध्ये आपण सिंगल इनहेरिटन्स आणि बाकी इनहेरिटन्सचे टाइप अप्लाय करत होतो. पण आपल्याला मल्टिपल इनहेरिटन्स जावा सपोर्ट करत नव्हतं. त्यामुळे आपल्याला गरज पडली इंटरफेसची. आणि त्यामुळे इंटरफेस हे मल्टिपल इनहेरिटन्सला सपोर्ट करतं. मल्टिपल इनहेरिटन्समध्ये मध्ये मध्ये काय येतं, तर डायमंड प्रॉब्लेम वगैरे तुम्ही ऐकलेलं असेल. त्यामुळे इंटरफेसची आपल्याला गरज पडली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट व्हेरिएबल्स इन अ क्लास कॅन बी एनी टाइप. इन्स्टन्स, स्टॅटिक, फायनल. बट व्हेरिएबल्स इन अॅन इंटरफेस आर पब्लिक, स्टॅटिक एंड फायनल बाय डिफॉल्ट. हा पॉइंट मी बऱ्याच वेळेस आत्ताच सांगितलाय. अ क्लास कॅन एक्सटेंड ओन्ली वन पॅरेंट क्लास. ओके. सिंगल इनहेरिटन्सला सपोर्ट करतोय म्हणजेच काय? कॅन एक्सटेंड ओन्ली वन पॅरेंट क्लास. अ क्लास कॅन इम्प्लिमेंट मल्टिपल इंटरफेसेस. तुम्ही सी लँग्वेज सी-पी-पी जर तुम्ही शिकले असाल, तर सी-पी-पीमध्ये आपण पब्लिक लिहितो कीवर्ड आणि त्याच्यापुढे आपण जे काही क्लास आपल्याला इम्पोर्ट करायचे, समजा एक्सटेंड करायचे, त्याचे आपण नाव लिहीत असतो. पण इंटरफेसमध्ये सुद्धा आपल्याला तशा प्रकारे क्लास इम्प्लिमेंट करता येतात. ठीक आहे. काय यूज करायचं असतं फक्त इम्प्लिमेंट हा कीवर्ड. त्यानंतर अ क्लास कॅन क्रिएट ऑब्जेक्ट. क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करत असतो न्यू कीवर्ड यूज करून. अॅन इंटरफेस कॅनॉट क्रिएट ऑब्जेक्ट. हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, कुठेही विचारला जाऊ शकतो. यूज्ड टू रिप्रेझेंट रिअल वर्ल्ड एंटिटीज. क्लास आपण रिअल वर्ल्ड एंटिटीज रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करतो. जसं की एम्प्लॉयी मॅनेजमेंट झालं, एअरलाईन मॅनेजमेंट झालं. अशा प्रकारे आपण क्लासचा यूज करत असतो. त्यानंतर यूज्ड टू रिप्रेझेंट कॅपॅबिलिटीज, बिहेवियर. अशा प्रकारे आपण इंटरफेसचा वापर करत असतो. हा झाला एक क्लास आणि इंटरफेस मधला डिफरन्स. एवढा तुम्हाला पेपरमध्ये जशास तसा लिहायचा आहे. तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळून जातील.